माऊली कशी आहेस? इतक्या वर्षात माऊली असे अनेक प्रसंग आले असतील ज्यात नशिबानं तुझी परीक्षा बघितली असेल. तू तेव्हा कात्रीत सापडली असशील की घरच्यांची बाजू घेऊ की बाहेरच्या संकटाला तोंड देऊ. अगदी तंतोतंत अशीच अवस्था झाली आहे शतानंदच्या पत्नीची. आता तिला हेच ठाऊक नाही की साक्षात भगवान विष्णू तिच्या समक्ष आले आहेत. तिचे आचरण अचूकपणे हेरतायत. बघूया यातून ती कसा मार्ग काढते. ती भुकेचे म्हणावे तर आम्हासही भूक लागली आहे. हा उदरातील काक कल्लोळ ऐकवत नाही आता. काका तुम्ही हे घ्या, मी मातेस सांगतो तसे. असे निश्चित चालेल. नाही 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 आहो नाही, म्हणजे मुलांनी उष्टावलेले तुम्हाला कसे चालेल? पण आई, आम्ही हे अद्याप उष्टावलेलंच नाहीये. अरे वा, नाही इतकी पायपीट करून आल्यानंतर हे दूध अगदी समाधान देईल, आनंद देईल. घ्या. आता काय करू मी? या अतिथींना जर समजले की हे दूध नाहीये तर काय म्हणतील ते? नाही, या दुधाचे आम्ही प्राशन करू शकत नाही. गुरुजी, या चिमण्यांच्या मुखातून घास हिरावून घेऊन आपण आपले समाधान करून घेऊही कदाचित, परंतु त्याहून अधिक आनंद त्यांचे पोट भरलेले आनंदी चेहरे पाहून होईल. आणि आपली उपाशी मुले अशी आशाभूतपणे बघत असलेली बघून आपण त्याचा आस्वाद घेत राहणे योग्य नाही. मी आपल्यासाठी दुसरे दूध घेऊन येते. तुम्ही प्या. बरं का बाळांनो, तुमची माता आमच्यासाठी दूध आणावयास गेली आहे. ते आले की आपण एकत्रच दुग्ध आस्वाद घेऊ. हो चालेल चालेल. कसा मार्ग काढू या बिकट स्थितीमधून? दुधाचा थेंब देखील नाही घरात. अतिथींना पीठ पाण्यात घालून दिले तर? हो, तसेच करते. हे घ्या. हे घ्या. खरेच हे दूध किती चविष्ट आहे. अरे हे काय? दुधात साय दिसते आहे. साय? कसली साय? हे कसं शक्य आहे? आणि बरं का, 5 घरात नाही मिळाली भिक्षा तर पुढची घरात
आणि आज तरी पोटभर अन्न घरी घेऊन याच. माझा नेम चुकणे मला मान्य नाही, परंतु संसारिक गरज भागवणे माझे कर्तव्य. नारायणा, तुझ्या भक्ताला हे पाऊल उचलावे लागते आहे, त्याकरता क्षमा कर. ओम भवती भिक्षा देहि. ओम भवती भिक्षा देहि. माते, कुणी आहे का घरात? अबा, ओम भवती भिक्षां देहि. दयानंद, आपण आपण दोघे एकमेकांच्या परिचयाच्या आहात का? होय माते. मग आपणच दोघांनी माझा भ्रम दूर करावा. आपल्या दोघांपैकी ही भिक्षा कोणाला देऊ? आपण म्हणत असाल तर आपल्या दोघांना हे मी समान देऊ शकते. निम्मा शिधा भिक्षा म्हणून घेऊन याच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट नाही भरणार. त्यापेक्षा हेच योग्य, पुन्हा एकाचे कुटुंब व्यवस्थित भोजन करू शकेल. तेव्हा हे दान आपण शतानंद यांनाच द्यावे. माझा नेम आहे माते, मी एकाच घरी प्रतिदिन भिक्षा मागतो. गेले 2 सप्ताह पुरेशी भिक्षा नाही मिळाली माते. तसेच आज झाले असे मी समजेन. जशी आपली इच्छा. नाही माते. दयानंद, आपले हे शब्द मला आत्मज्ञान देऊन गेले आहे. माते, आपण ही भिक्षा दयानंदांना द्यावी. अखेर ईश्वराच्या मनात हेच असावे, परंतु माझ्या लेकरांना कसा सामोरं जाऊ? मध्यान्ह उलटू लागली आहे. भोजनाची काय व्यवस्था? भोजन काय म्हणाला? गुरुजींना लागलीये भूक आणि मलाही. तर कुठेतरी आपलं किरकोळ भोजनाचा प्रबंध झाला असता तर. आपल्याला बोलावयास किती सहज आहे. प्रबंध करा म्हणे. घरात अन्नाचा एक दाणा नाही. आम्हीच भोजन कसे करायचे या विवंचनेत आहोत. आहो, असं काय बोलताय? आम्ही अतिथी आहोत तुमच्याकडे. अतिथी आहात ना? मग आता माझे स्वामी जी भिक्षा आणतील ती बघा आणि मग सांगा कसे भोजन करायचे त्या तुटपुंजा शिध्यामध्ये. आम्ही समजलो नाही. अहो, काय बोलायचं? नसते नेम करून ठेवलेत. म्हणे भिक्षा मागेल तर 5च घरात. नाही मिळाली भिक्षा तर चुकून पुढचं घर बघणार नाहीत. तुमचं तर नशीबच चुटकं. लग्नाआधी माहित असतं हे दिवस बघावे लागणार तर तेव्हाच विचार केला असता. हे सारं शास्त्र अभ्यासासारखं तोंड पाठ झाले आम्हाला. माझी नक्कल करता? ओम भवती भिक्षा देहि. ओ बाबा, हे घे.
समजून घेतेय. दुसरी कोणी असती केव्हाच पळून गेली असती. तरी आमच्या यांना काही म्हणजे काही फरक पडला नसता. आता तुम्ही त्यांचे नातक आहात, तुम्हाला काय नव्याने सांगायचं. तुम्ही एवढं दुरून आलात, त्यात एवढं ऊन आहे. जोवयही बरंच आहे, तुमचे पाय दाबून देते. आता कसं आहे, तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांनी यांना समजावून सांगितलं तर संसारात जास्त लक्ष घालतील ते. मुलाबाळांना उपाशी ठेवून होते का भक्ती. परंतु घरात दूध असणं हे समृद्धीचं लक्षण आहे. मग तू इतका का त्रागा करते आहेस. अहो नुसतं त्यांनी काय होतंय. नाही म्हणजे गुरुजी, त्यांना कसं काय कळणार ना, आणि तुम्ही त्यांना कसं काय सांगणार ते. एवढंच होतं तर कशाला करावा संसार. राहायचं तसंच. हौस सगळी हवी, पण संसाराकडे लक्ष देऊन बघायला नको. मी एकटीने किती ओढायचा संसाराचा गाडा सांगा ना. मी इतके संसार पाहिले, इतकी तीर्थक्षेत्रे फिरलो, त्यावरून एकच सांगतो, डोक्यावर भगवंताचं छत्र असेल तर कसलीही चिंता नाही. हीच खरी भक्ती. प्रभू, नाही म्हणजे गुरुजी, शतानंदाची काळजी नसावी. त्याची त्याच्या भगवंतावर अपरंपार भक्ती आहे. हो तर त्यांना नुसतं मंदिर हवंय त्या नारायणाचं, की झालं त्यांचं समाधान. आम्ही काय करायचं. नारायण नारायण. श्यामला आलो का मी. चला चला मुलांनो, आज भरपूर शिधा मिळालेला आहे. आज उपाशी राहायचं नाही नेहमी सारखं. भुका लागल्यात ना तुम्हाला. गुरुवर्य, प्रणाम गुरुवर्य. अहो आश्चर्यम, आपण येथे माझ्या घरी. तुम्ही. हो, योगायोगाने आजच सकाळी आमची भेट झाली, परंतु वाटले नव्हते. ज्या निकटवर्तीय व्यक्तीच्या घरी यायचे होते तो हाच आहे. बरं का शतानंद, तुझे वडील आणि मी माधव. हे माधव शास्त्री माझे गुरु, मी शिष्य यांचा, म्हणजे अगदी पट्ट शिष्य बर का. यांचे वडील आणि तुमचे वडील एकमेकांचे बंधू. अगदी जवळचं नातं आहे त्यांचं. आपण सांगताय तसं नातं मला आठवत नाहीये, ऐकल्याचंही स्मरणात नाहीये. पण आपण म्हणत असाल तर तसंच असेल. आपण मला पित्या समानच आहात. शतानंद, आज तूच पुरेशी भिक्षा मिळाली ना. नाही, तू येताना ऐकलंय आम्ही असे. बरे झाले, अंमळ भूक लागलीच होती. हो हो, तुम्ही बसा, मी आलोच. मला आवर लवकर, भोजनाची तयारी करायची. काय करावं आता. भिक्षा आणली, पण एवढ्यात आपल्या सगळ्यांचं कसं भागायचं. तुमचे नातलग येणार आहेत का स्वप्न पडलं होतं मला. अगं हो श्यामल, तुला सांगतच राहिलं. आज ना माझा उपवास आहे. आज मी काही खाणार नाहीये. नवीन व्रत सुरू केलंय ना मी. आज काही नको मला. घ्या, अजून स्वतःला त्रास करून घ्या. झाली का भोजनाची तयारी. हो हो, झालीच आहे तयारी. आलोच मी. स्वतःच्या पोटात खड्डा पडलाय, पण दुसऱ्याला अन्न दिल्यापासून राहायचा नाही हा माणूस. बाळांनो, अतिथींचे भोजन झाले ना की मग आपण भोजन करूया. हा,
म्हणजे यांना 2-2 दिल्या तरी आम्हाला राहतील भाकरी. विलंब झाला म्हणून निराश होऊ नका. कृपया आपण भोजनास प्रारंभ करावा. नशीब यांना दिल्यानंतर सुद्धा उरतात आपल्याला भाकरी. भोजन अगदी स्वादिष्ट झालंय. अजून एक भाकरी चालेल. मलाही. संसार म्हणजे माऊली ऊन सावलीचा खेळ असतो, पण नशिबाचे चटके काही सुटत नाहीत. शतानंदाला भिक्षा मिळाल्याचा आनंद होतो, पण उपासमार काही केल्या सुटत नाही. पण म्हणतात ना माऊली की संकट काळी आपण कसं वागतो यावरून आपलं चारित्र्य ठरत असतं. अजून तरी कितीही बिकट अवस्था प्राप्त झाली तरी शतानंदानी त्याचा चांगुलपणा सोडलेला नाही. पण तो सुटेल या आशेवर महाविष्णू आहेत. या कठोर परीक्षेतनं शतानंद उत्तीर्ण होईल का पाहूया पुढल्या भागात. तोवर माऊली उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.